घरातली मी म्हटलं तुम्हाला मुलं किती मला विचारतात लोक. म्हटलं मी लग्नच केलं नाही पण मला 1000च्या वर मुलं आहेत. मग गुन्हेगार म्हणजे तरी कोण, आणि त्यातून बाल गुन्हेगार हा शब्दच चुकीचा आहे. मुलांसाठी तळमळीनं काम करणारी या डॉक्टर श्रीमती अनुराधाताई सहस्रबुद्धे, त्यांना आज हिंदू महिला सभेतर्फे गौरवण्यात आलं. त्यावेळी त्यांनी आपले अनुभव सर्वांसमोर प्रस्तुत केले. मागच्या वर्षापासून कैलासवासी लीलावती फळणीकर सजग पुरस्कार आमच्यातर्फे देत आहोत. या पुरस्काराचे आयोजक आणि ज्यांच्या नावे हा दिला जातोय त्या लीलावती फळणीकर यांचे सुपुत्र आपलं घरचे श्री विजयजी फळणीकर आज इथे उपस्थित आहेत. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. नमस्कार. हिंदू महिला सभेच्या वतीने सजग आणि साहस पुरस्कार प्रदान करण्याच्या सोहळ्याला आज सर्वांचे आवडते आदरणीय श्री दीक्षित सर, ज्यांची कारकीर्द पोलीस महासंचालक म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे, त्यांच्या सुविद्य पत्नी, त्याप्रमाणे अनुराधाताई सहस्त्रबुद्धे, चाइल्डलाईन माहीत नाही असं असणारा कुणीही या ठिकाणी नसेल. त्यानंतर हिंदू महिला सभेच्या अध्यक्षा आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकारी यांना वंदन करतो. आणि खरं तर इतके दिवस साहस पुरस्कार देत असताना उगीच लुळबुळ करून मागच्या वर्षी मी आपल्या घरच्या पण त्या विश्वस्त आहेत सुप्रियाताई, माझ्या मनात एक असं बरेच दिवसाचं चाललं होतं की ज्या आईनी धुनी भांडी करून आणि शेवटी नाही सांभाळणं झालं, अर्थात असं म्हणणं चुकीचं ठरेल, नाही सांभाळणं म्हणजे काही ती परिस्थितीच तशी होती. ज्यावेळी मी नागपुरातून पळून गेलो, मुंबईच्या फुटपाथवर भिक्षा मागत होतो, आणि तिकडनं जेव्हा त्या बाल सुधारगृहातून घरी फोन जायचे किंवा पत्र जायचे की तुमच्या मुलाला आम्ही आणून सोडतो, 3 वर्ष झाली इथे येतो, तर त्याच ती म्हणायची तिथेच राहू द्या, कारण इथेच आमचे वांदे चाललेत खाण्याचे. आणि तिथे अनेक वर्ष माझा कार्यकाळ त्या बाल सुधारगृहात गेला. पण परत आल्यानंतर तिनं जी काही शिकवण दिली आणि समाजासाठी जे काही करायचं माझ्या धारिष्ट्य आलं, ती ज्यावेळेस आपलं घरमध्ये, ती माझ्या घरी राहायची नाही, ती आमच्या संस्थेत आपलं घरमध्ये राहायची. माझी पंचायत व्हायची. ती लोक मला काय म्हणतील की आईला पण तू वृद्धाश्रमात ठेवलं का, पण ती सांगायची नाही, मी इथल्या मुलांसाठी, कारण आमच्या घरात मुलबाळ एकच मुलगा होता, तो कॅन्सरने गेला, त्यानंतर आम्ही आपलं घर सुरू केलं, तर ह्या मुलांसाठी मी त्यांच्यात वैभव बघते. आणि हे जे आजी आजोबा आहेत त्यांच्यासोबत माझा वेळ चांगला जातो, म्हणून तुझ्या घरी नाही, सुंदर फ्लॅट असून सुद्धा ती घरी कधी राहिलेली नाही, संस्थेत राहून संस्थेच्या कारभारात लक्ष घालायची. अशा एकही वर्ग न शिकलेल्या आईला समाजाविषयी असं वाटतं की यांचं चांगलं व्हावं, इथल्या आजी आजोबांचं, इथल्या मुलांचं. तिच्या नावे काहीतरी पुरस्कार सुरू करावा, असं वैभवच्या नावाने तो पुरस्कार आम्ही सुरू केलाच होता. गेले 20 वर्ष आम्ही तो पुरस्कार देतोय, 20-22 वर्ष. पण म्हटलं आईच्या नावाने तो पुरस्कार सुरू करावा. आणि ताईंकडेही माझी भावना व्यक्त केली तेव्हा सुप्रियाताई म्हणाल्या की नक्की देऊया. आणि एकाच्या 2 पुरस्कार जर 2 भगिनींना या ठिकाणी चांगल्या कर्तृत्व असणाऱ्या भगिनींना जर देता आला तर त्यांनाही आनंद आहे आणि मला पण आनंद आहे. आईविषयी जास्त बोलण्यापेक्षा, कारण तिच्याविषयी बोलायला झालं तर मला वाटतं की 1.5 ते 2 तासही अपुरे पडतील, पण तिची जी काही शिकवण आहे, जे काही सामर्थ्य तिने आम्हाला दिलं अशिक्षित आईनी, पण एवढं शिक्षित आणि सजग केला आम्हाला, अशा त्या आईच्या प्रित्यर्थ या ठिकाणी पुरस्कार प्रदान करताना आमच्या फळणीकर कुटुंबियांना आणि मला वाटतं हिंदू महिला सभेला ह्या दोघांनाही खूप आनंद होतोय. आणि तो पुरस्कार, दुसरा पुरस्कार आज आमच्या मगाशी वर येताना ताई तुम्ही जो शब्द वापरला की आपण एकाच वाटेवरचे प्रवासी आहोत, त्यांचंही चाइल्डलाईनमध्येच काम आहे आणि गेली 23 वर्ष मी पण आपल्या घरच्या माध्यमातून मुलांसाठी काम करतो. तर ताई, अशा तुमच्या कर्तृत्वाला आज या पुरस्काराच्या निमित्तानं सलाम करण्याचं भाग्य आम्हाला लागतं. त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे आणि हिंदू महिला सभेचाही आभारी की त्यांनी हा पुरस्कार देण्यासाठी संमती दिली. आणि गेले 2 वर्ष अत्यंत मायेने, खरं सांगू का तर मला काहीही करावं लागत नाही, सगळं तेच करतात, मी फक्त येऊन बसतो या ठिकाणी.
एवढं ही ताई या भावासाठी आणि आपल्या घरसाठी करते, त्यामुळे ह्या सगळ्या ताया हिंदू महिला सभेच्या तुमचेही मी मनापासून आभार मानतो. आणि पुरस्कारार्थी दोन्ही पुरस्कारांच्या मी मनापासून कौतुक आणि अभिनंदन करतो. आणि दीक्षित सर, आपण जेव्हा गडकरी साहेबांच्या तिथे भेटलो होतो तेव्हा तुमच्याकडून मी वचन घेतलं होतं. आता पुन्हा एकदा वचन मागतो तुम्हाला, आपल्या घराला लवकरात लवकर तुमचे आणि अनुराधाताई तुमचे पण आणि ही जबाबदारी मी सुप्रियाताईंवर सोपवतो, कारण ते आपल्या घरच्या विश्वस्त आहेत. तर धन्यवाद सर. तर ताई, आता सरांनी सांगितलंय तुमच्याकडे आता तो बॉल आलेला आहे, कसा आता खेळी खेळायची आता तुम्ही ठरवा. आम्ही सगळे तुमच्या स्वागताला उत्सुक आहोत. धन्यवाद, नमस्कार. विजयदादा, तुम्ही सुप्रियाताईंना जो शब्द त्यांनी तुम्हाला दिलाय तो नक्की पूर्ण होईल याची मला खात्री आहे, कारण जे त्यांच्या हातात घेतात ते नक्की पूर्ण करतात. खरंच आपल्या आत्ता सर्पमित्र आणि साहस पुरस्कारार्थी नीताताई गजरे यांचं आगमन झालेलं आहे. मी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करते. कृपया आपण स्थानापन्न व्हावं या इकडे. ठीक आहे, तुमचं कामच तसं आहे. आणि ज्या सजग आईच्या कृतज्ञतेमुळे विजयदादांनी हा सजग पुरस्कार देऊ केलेला आहे, अशा ह्या वेळेला सजग पुरस्कारार्थी आहेत अनुराधाताई सहस्रबुद्धे. त्यांचा मी पहिल्यांदा थोडक्यात परिचय करून देते. अनुराधाताई आहारशास्त्रात MSc तर शिक्षणशास्त्रात MPhil PhD, महिलांचे प्रौढ शिक्षण या विषयात केले त्यांनी संशोधन. मराठी, हिंदी, इंग्लिश, फ्रेंच सोबत जर्मन, जपानी, संस्कृत, बंगाली भाषा आहेत त्यांना अवगत. होमिओपॅथीची पदविका, कथक आणि बाटिकमध्ये मिळवली आहे प्रवीणता. अशा या अष्टपैलू सर्वगुण संपन्न समाजसेविका. अचानक पाहुनी वस्तीतील मुलांना समजून त्यांच्या व्यथा वेदना विषण्ण केले मना. ज्ञानदेवी संस्थेची केली त्यांनी स्थापना. सामाजिक बांधिलकीचा सुसंस्कृत समृद्ध वारसा, सृजनशील संवेदनक्षम स्वभावाने दर्शवली दिशा. महिला सबलीकरण आणि बालहक्कांसाठी झटण्याचा घेतला मग वसा. गेली 40 वर्ष अखंडपणे तो त्या निभावत आहेत. महिला आणि बालकांच्या प्रश्नांची निगडीत अशा अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या त्या पदाधिकारी, संस्थापक सदस्य म्हणून कार्यरत आहेत. याच विषयावर अनेक पुस्तके, शेकडो लेख, नाटकं, संशोधन निबंध प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बालहट्ट या नाटकाने अनेक पारितोषिकही मिळवली आहेत. त्यांच्याबद्दल अजून माहिती मला वाटतं की मानपत्रातनच घेऊयात. त्याच्यामुळे मानपत्र वाचन करण्यासाठी मी आमच्या अध्यक्षा सुप्रियाताई दामले यांना इथे आमंत्रित करते. मानपत्र वाचन करते. परोपकाराची या राशी उदंड घडती जयाशी. तयाचे गुण महत्वाशी तुलना कैशी. बाल हक्क, बाल गुन्हेगारी, लहान मुलींवर होणारे लैंगिक अत्याचार, रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे प्रश्न, वंचित मुलांचे प्रश्न, निरीक्षण गृहातील मुलांची परिस्थिती आणि त्यांचे कायदे याविषयी तळमळ असणाऱ्या, बाल हक्कासाठी लढणाऱ्या आणि अथक परिश्रम करून घेतलेला वसा सतीचं वाण म्हणून मांडणाऱ्या आपण ज्येष्ठ समाजसेविका माननीय डॉक्टर अनुराधाताई सहस्रबुद्धे. आपल्याला हिंदू महिला सभेच्या वतीने माजी पोलीस महासंचालक माननीय श्री प्रवीणजी दीक्षित यांच्या शुभ हस्ते आणि कैलासवासी लीलावती फळणीकर स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणाऱ्या सजग पुरस्काराने सन्मानित करताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. अनुराधा म्हणजे तेजपुंज तारा, तेजस्वी तारा. नावाप्रमाणेच आपण आपल्या क्षेत्रात कर्तृत्वाने प्रकाशत आहात. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कुणाची. अशी शुद्ध सामाजिक बांधिलकी जपत तळागाळातील लोकांना न्याय देण्यासाठी
प्रामाणिकपणे आपण आपले आयुष्य वेचत आहात. बालमजुरी, बालविवाह, बालकामगार यांची मुक्तता, रोखलेत लैंगिक शोषण, वाढविलात आत्मविश्वास आणि वाढवून महत्वाकांक्षा, आनंदी केलेत त्यांचे बालपण. अनेक पदव्यांच्या मानकरी हा आपला ठेवा, हेच आपले आभूषण. मुलांमधील न्यूनगंड दूर केलेत, तुम्ही केलेत अस्मितेचे रोपण. आपल्या ज्ञानाच्या ममतेच्या प्रकाशाने उजळली गंमत शाळा आणि अभिमन्यू प्रकल्प, त्यामुळे जुळली चांगली संगत. एकेकाळची जुगारी गुन्हेगार असणारी मुलं झाली पदवीधर आणि आपापल्या क्षेत्रात पारंगत. वाट चुकलेल्या मुलांना दाखविलात रस्ता, बेघरांना दिलात निवारा, केलं समुपदेशन. युवक युवती महिला पालक यांना धीर देऊन केलं योग्य असं मार्गदर्शन. आपल्या मते सगळ्यात मोठा पुरस्कार म्हणजे गंमत शाळेतील आणि चाइल्डलाईन अंतर्गत मदत केलेल्या मुलांनी दिलेलं आईपण. आणि सगळ्यात मोठा सत्कार म्हणजे त्या मुलांनी विश्वासाने मारलेली मिठी, हीच कृतकृत्याची पावती आणि हेच खरे आनंदाचे क्षण. अफाट कार्य आपले कामाचे स्वरूपही गहन, अफाट कार्य आपले कामाचे स्वरूपही गहन. सोडवून आरोग्य बालकांचे प्रश्न, केलेत महिला सबलीकरण. अनेक लेख, पुस्तके, नाटकं, संशोधन, निबंधासाठी मिळाला खास मान. वंचित समाज, महिला सबलीकरण, बाल हक्क क्षेत्रात 40 पुरस्कारांचा मिळाला बहुमान. दिले खेळाला प्राधान्य, वाचविली मैदाने. दिले खेळाला प्राधान्य, वाचविली मैदाने. अशा अनेक उपक्रमातून मुलांच्या आयुष्याचे झाले सोने. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, अशा आपण सत्कर्मयोगी. केलेल्या निर्धारावर एखाद्या उत्तुंग शिखराप्रमाणे ठाम राहणाऱ्या आपण वंदनीय अशा डॉक्टर अनुराधाताई. आपल्याला हिंदू महिला सभेच्या वतीने मानाचा मुजरा आणि आपल्याला उत्तम आयुरारोग्य लाभो, हीच देवीचरणी प्रार्थना. धन्यवाद. बालहक्क आणि महिला हक्कांसाठी झटणारी, त्याकरता काहीही करायची असते त्यांची तयारी, त्याकरता वेळ काळाची पर्वा न करणारी, अशा अनुराधाताईच आहेत सजग पुरस्कारांच्या मानकरी. आता आपण सजग पुरस्कार सोहळ्याला प्रारंभ करूयात. मी आजचे प्रमुख अतिथी माननीय दीक्षित सर यांना विनंती करते की त्यांनी ज्येष्ठ समाजसेविका अनुराधाताई सहस्रबुद्धे यांचा सजग पुरस्कार देऊन सन्मान करावा. 2024चा सजग पुरस्कार सोहळा संपन्न होत आहे. ज्येष्ठ समाजसेविका अनुराधाताई सहस्रबुद्धे यांना 2024च्या कैलासवासी लीलावती फळणीकर सजग पुरस्काराने माजी पोलीस महासंचालक माननीय प्रवीणजी दीक्षित सर यांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. मानपत्र आणि धनादेश असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि हॅपी मीच्या प्राची रहाळकर यांच्यातर्फे एक साडीही त्यांना द्यायची मी विनंती सुप्रियाताईंना करते. अशा आमच्या सोहळ्यांना प्राचीताई नेहमीच मदत करत असतात, सतत आमच्या पाठीशी असतात. सजग पुरस्कार सोहळा प्रदान. धन्यवाद. अनुराधाताई. बर, धन्यवाद विजयजी, आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इतका वेळ बसलात व्यासपीठावर. नाही, आता लगेच अनुराधाताईंना मी विनंती करते की त्यांनी अगरवाल प्रकरणावर तुमची मतं आम्हाला ऐकवावीत आणि तसंच निरीक्षण गृहात येणारे काही दाबून टाकलेले आणि सत्य असणाऱ्या काही गोष्टी तुमच्याकडून ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. 10-15 मिनिटात खूप अवघड आहे बोलणं. एक तर शिक्षकी पेशातले ते सुद्धा पोस्ट ग्रॅज्युएटला शिकवल्यामुळे आपोआप सुरू झालेला दबदबा 1.5 तासांनी थांबतो. असो प्रयत्न करते, कारण त्यांनी दिलेला विषयाचा आवाकाही खूप मोठा आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे अगदी मला काल परवा वंदनाचा फोन आला होता की एवढ्या डिग्र्या घेऊन तू असल्या कामात पडलीस, तुला कोणी अडवलं नाही का? तर मी म्हटलं हा प्रश्नच आतापर्यंत मला कोणी विचारला नाही, घरातही आला नाही.
की खरंच कुठल्याही नातेवाईकांनी, कारण सगळेच माझ्या वडिलांच्या बाजूनी, आईच्या बाजूनी अशाच काही काही क्षेत्रात, म्हणजे कोणी जाऊन झोपडपट्टीत काम केलंय असं नाही, पण शिक्षण क्षेत्रात म्हणा, गरीब मुलांच्या शिक्षणात म्हणा, अगदी पाचगणीसारख्या गावात संजीवन विद्यालय स्थापन करण्यापासून गरीब मुलांसाठी ते म्हणजे माझे पणजोबाही एज्युकेशन इन्स्पेक्टर होते आणि त्यांची बायको त्या काळातही मागासवर्गीय महिलांसाठी, मुलांसाठी काम करत होती असंही वाचनात आलं. त्यामुळे कदाचित ते रक्तात आले, कदाचित ते घरात ती संस्कृतीच आहे. त्यामुळे वंदनाने हा प्रश्न विचारल्यावर मलाच प्रश्न पडला, अरे प्रश्न कसा नाही आला कधी, मला कधीच खरंच कोणी अडवलं नाही. असो, तर एकाच गोष्टीवर मुळे हे घडत गेलं असं मला वाटतं की जे हातात घेऊन ते आपण सगळं हिरिरीने करायचं, त्यात पडलं की पडलं, मग मागे वळून बघायचं नाही. आणि ह्या क्षेत्रात का, असा तिने जेव्हा मला प्रश्न विचारला तर मी म्हटलं माझ्या आयुष्यात मी ठरवलेलं कधीच काही घडलं नाही. मला कोणतरी तो वरती बसलाय, तुम्ही काय देव म्हणा, निसर्ग म्हणा, शक्ती म्हणा, काही म्हणा, तो ढकलतो कुठल्या तरी रस्त्यावर आणि त्या रस्त्यावर मी चालत राहते, स्वभावानुसार काम करत राहते आणि ते कधी वाईट होत नाही. माझंही भलं होतं, माझ्याबरोबर आणि 4 लोकही मला दुवा घेऊन जातात. तर अशा प्रकारेच ज्ञानदेवीची सुरुवात झाली की एका वेगळ्या संस्थेत काम करताना फील्ड बेस्ड प्रोजेक्ट करा, माझ्या करशील का म्हणून. त्यांनी, मी खरं PhD करत होते आणि त्यांनी मला विचारलं करशील का, आणि तो त्यांचा प्रोजेक्ट अर्धवट राहिलेला म्हणून मी गेले आणि तिथे वेगळ्याच समस्या आढळल्या की सगळ्यात महत्वाची आढळली म्हणजे की खूप संस्था येतात, गरिबांसाठी आम्ही काम करतो, मागासवर्गीयांसाठी काम करतो म्हणून येतात, पण आपल्या लोकांना ना खूप घाणेरडी सवय आपल्या राजकारण्याने लावली म्हणा किंवा आपल्या देशाने स्वातंत्र्यानंतर लावली म्हणा किंवा आधी लावली म्हणा, की वेलफेअर स्टेटचा अर्थ त्यांनी खूप चुकीचा घेतलाय. म्हणजे आम्ही खाटल्यावर बसणार आणि तुम्ही आम्हाला भरवलं पाहिजे, आणि एवढंच नाही तर ताट वाढून दिलं तरी ताटातलं तुम्हीच भरवा आणि तुम्हीच पचवा, इथपर्यंत लोकांची वृत्ती झालेली दिसतीये. तर ही चॅरिटी, ही मिसप्लेस चॅरिटी आहे, अतिशय मिसप्लेस चॅरिटी आपण करत गेलो आणि कुणाला तरी धान्य दिलं, कुणाचं तरी पोट भरलं नाही, त्यांचे पाय घट्ट करा. म्हणजे मी सार्वजनिक स्टेजवरनं अगदी शाळा कॉलेजापासून सांगत आले, आजही सांगायला मला भीती वाटत नाही की रिझर्वेशन देऊन सगळ्यात गोंधळ घातलेला आहे, की कुबड्या दिल्या आपण, पाय बळकट नाही केले कधी. तर आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की कुठलीही चॅरिटी करायची नाही. त्यामुळे वस्तीत काम करायला गेल्यावर अडचणी समजून घेऊन त्या अडचणीवर मार्ग काढायला तिथल्याच लोकांना शिकवायचा, हे पहिल्यापासूनच ब्रीद होतं. त्यामुळे सतत कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन, मग त्यात चाकूछाप कार्यकर्ते होते, ते बोलायला यायचे, काय करून असं चाकू उघडूनच यायचे माझ्याकडे. तिथपासून ते पण खूप गरीब असतात बरं का, बाय द वे, हे खरं मनाने खूप गरीब असतात हे चाकूछाप लोक. तर असेही यायचे आणि अन्यही यायचे, पण कोणी राजकारणी कार्यकर्ते, कोणी धार्मिक कार्यकर्ते, कोणी जातीय कार्यकर्ते, काही असलं तरी मी सगळ्यांना बरोबर घेणार आणि काय देणार म्हटलं, काहीही देणार नाही. त्या लोकांची मजल इथपर्यंत गेलेली असते की तुम्हाला कुठले तरी फंड्स मिळतात, ते आमच्यासाठी असतात, मग तुम्ही आम्हाला का नाही देणार. म्हटलं काही देणार नाही. उलट हळूहळू माझ्या लक्षात आलं की तिथे त्यांच्या मध्ये स्वतःबद्दल आणि मुलांबद्दल एक न्यूनगंड आहे. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की ही म्हणजे विचार थोडासा अकॅडमिक होता की वर्षानुवर्ष अनेक NGOs इथे काम करतात, अनेक सरकारी योजना काही चांगल्या राबवल्या जातात, काही वाईट राबवल्या जातात, पण त्याचा फरक आपल्याला दिसत नाही. दिस इज नॉट डेव्हलपमेंट. रस्ते आणले, विजेचे दिवे आणले, जे इलेक्शनला उपयोग होईल म्हणजे डेव्हलपमेंट नाही. तर माणसाची डेव्हलपमेंट होते का, तर नाही होते. आणि जर हा माणूस असा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्सेस घेऊन पिढ्यानपिढ्या चालत राहिला तर या देशाचं काय होणार. हा फार मोठा विचार होता, मी फार छोटीशी होते, पण एक मनात विचार आला. तर आपण कुठेतरी एक एवढूसं मुंगीचं का होईना याच्यात बदल करण्याचं काम करूया का, अशा हेतूनी आम्ही मुलांबरोबर काम करायला तेव्हा सुरुवात केली. कारण मुलांमध्ये हा न्यूनगंड पास होत होता आणि त्याचा परिपाक म्हणजे शाळेत गेली तर गेली, शाळेतनं गळली की मग रोल मॉडेल्स कोण आहेत. तर जे दादा लोक तिथे बसलेले असतात, मग ते काय करतात, तर ते जुगार खेळतात टाइमपास म्हणून. मग टाइमपास म्हणून आपण अनुकरणप्रियता लहान मुलांच्यात असते, मग ते पण ते करायला लागतात. मग दादागिरी त्यातून येते, मग त्यातून गुन्हेगारी येते, त्याच्यातून आयुष्य तर वाऱ्यावर गेलेलंच असतं. म्हणजे दादा लोक पुढे जाऊन संसारी झाल्यावर काय करतात, तर दारू पितात, बायकांना मारतात, पोरांना मारतात, मुलांना कामाला लावतात. हे दुष्ट चक्र आहे. यातून काय देशाचं होणार आहे. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा पॉइंट, मी थोडासा वेळ इकडे तिकडे झाला तरी हा मांडत असते कुठल्याही सभेमध्ये, प्लीज विचार करा की अशी माणसं किती की जी न्यूनगंड पछाडीत आहेत. एक अनुराधा किती पुरणार आहे. तर न्यूनगंड पछाडीत अशी माणसं किती
त्यांना खतपाणी घालणारे वर नेणारे किती, आणि अतिशय आपल्यासारख्या घरातनं सिंगल चाइल्ड फॅमिलीपासून अगदी नो चाइल्ड फॅमिलीपर्यंत आपण आलोत, तर अशी माणसं किती. तिथे फॅमिली प्लॅनिंग यशस्वी झालं तरी एक मुलगा होईपर्यंत मुली होत राहिल्या म्हणून किमान 4-5 घरात मुलं असतात. तर अशा लोकांनी अति शिक्षित आपल्यासारखी लोक असतील किंवा आपली मुलं असतील त्यांच्यावर राज्य करणं, किंवा उलट आपल्यासारख्यांनी इतक्या फ्रस्ट्रेटेड आणि अशा दुष्टचक्रात सापडलेल्या लोकांवर राज्य करणं, हे कितपत देशाच्या भवितव्याच्या दृष्टीने, बॅलन्सच्या दृष्टीने चांगलं आहे. एवढा खोल आपण विचार कधी करतो का? करतही असतो, पण त्याच्यासाठी आपण काय करतो. तर म्हणून एक छोटासा प्रयोग तेव्हा तिथे सुरू केला. आम्ही त्याला गंमत शाळा म्हटलं, की शाळेत मुलं जात नाहीत ना, मग ती घालायची. पालक सही करायला जात नाहीत ना, आपण सही करायची. मग ती आता का गळतात, तर त्यांना हा विषय अवघड जातो. पुश आउट फॅक्टर्स खूप आहेत, पुल आउट फॅक्टर्स खूप आहेत. मग त्याच्यावर काम करायचं. मग शाळेनंतरची शाळा करायची का? नाही, आता शाळेत गेली मुलं, तिथे टिकली पाहिजे, कशी असू दे ती शाळा. मग तिथे टिकली तर काय अवघड जाते, मग अमकं तमकं अवघड जाते. आणि सगळ्यात, मी आता खूप खोलात शिरत नाही, पण सगळ्यात मुलांना आम्हाला काय सापडत होतं. आता बालहक्क वगैरे फार पुढे आले, पण आम्हाला काय सापडत होतं, तर त्यांना मायेची गरज होती, कोणीतरी ऐकणारं हवं होतं. आणि हा अनुभव मी अनेकदा सांगितलाय, तुमच्यापैकी ज्यांनी माझं ऐकलंय त्यांनी हा ऐकलंय असेल, की एकदा पहिलीच पालक सभा घेतली आणि आम्हाला काही आम्हाला काही लागत नाही बरं का ती गंमत शाळा चालवायला. फळा नाही लागत, पुस्तकं नाही, कारण सगळ्या संस्थांच्या सगळ्या कार्यक्रमांचं फंड्स वाचून हे इथे घोडं अडतं आणि 2-3 वर्षांनी ते प्रयोग बंद होतात चांगले चाललेले. म्हणून आम्ही ठरवलं नाही, कशावर डिपेंडेंटच राहायचं नाही आपण. त्यामुळे खडू नको, फळा नको, 2 गटाराच्या मधली जागा आहे, चालेल. मी एक गटाराच्या ह्या बाजूला एक पाऊल, त्या बाजूला एक पाऊल, बायका दारात बसलेल्या, अशा पण बैठका आम्ही घेतल्यात. आणि या मुलांना खेळायला जिथे मिळेल तिथे जागा, आणि खेळाच्या माध्यमातून सर्व शैक्षणिक अडचणी त्यांच्या आम्ही दूर केल्या. आणि त्याच्यानंतर असा अनुभव पहिल्याच वर्षात आला. आम्ही घाबरतच हे करत होतो, की अगदी मुसलमान घरातल्या मुली पडदानशीन होत्या, त्या सुद्धा बाहेर काढल्या. मग मुलींनी पण खेळायचं का? हो खेळायचं. मुलींनी मुलांबरोबर खेळायचं का? हो खेळायचं. एवढं आईवडिलांना पटवावं लागतं, हे मी एका सेकंदात तुम्हाला सांगते. हे पटवायला खूप जीव रक्त आटवावं लागतं. मग ती बाहेर आल्यानंतर उघड्यावर सगळे लोक बघतायत, गाड्या जात आहेत, बघणार, बघू देत. मग त्याच्यानंतर त्या मुलांनाही तो कॉन्फिडन्स द्यायचा. मग त्याच्यानंतर टपोरी पोरं असतात, त्यांचं काय करायचं. तर अशाच एका पालक मीटिंगमध्ये मी बसलेली असताना एक आईबापांनी प्रश्न केला, की तुम्ही इथे काय करता? वह्या नसतात, पुस्तकं नसतात, फळा नसतात, आणि अभ्यास कसा होतो? म्हटलं मार्कात फरक दिसला. मुलं शाळेत जातात. म्हटलं फरक दाखवायला 1 वर्ष द्या आम्हाला, मुलांच्यात काय फरक होतो. तर त्यांनी म्हटलं, कुठे जात होती तुमची मुलं? भंगाराला जात होती. तुमची मुलं कुठे जात होती? जुगार खेळत होती. तुमची मुलं ड्रग पेडलिंग करत होती. कारण हे जे दादा लोक आदर्श होते ते त्यांना हळूहळू या मार्गाला नेतात. पैसा हातात आला की मग मुलं काहीही करायला लागतात. तर मग हे कुठे चाललं होतं? तर मग कबूल केलं. मग म्हटलं काय, 1-2 मुलं पालक सभेला घरी गेली नव्हती. एक होता तो ऑलरेडी जुवेनाईल डेलिक्वेंट म्हणून पोलीस रेकॉर्ड होता त्याचा, आणि तो परत आमच्या मुलांना त्रास देतो म्हणून आम्ही त्याला आम्ही चॅलेंज घेतलं होतं, की तिथल्या कार्यकर्त्यांना सांगून, की तुम्ही काय परत पोलिसांकडे जाऊ नका, आपण 2-3 महिने तरी आमच्या ताब्यात हे पोर द्या. त्याच्या वडिलांना विचारलं, चालेल ना? शाळा सुटली, ती 14 वर्षाचा होता, परत शाळेत जाणं शक्य नव्हतं, बाहेरून बसायला तयार नव्हता. आज तो बिल्डर आहे बाय द वे. त्यांनी मला परवा हाक मारली आई म्हणून. म्हटलं कोण आई म्हणताय? म्हणून मी पाहिलं, चल मग छोटंसं घर बांधताय, आई येतेस का बघायला? म्हटलं जरूर. छोटंसं काय, तू एवढा बिल्डर झालास. चोर होता तो. आणि का, त्याच्या वडिलांना विचारलं की तू चालेल का हा मुलगा आमच्या ताब्यात देता का? तर म्हणे हो घ्या की, काय कुठल्याच बापाला त्याचं वाईट करायचं नसतं. अहो म्हणे काय, खेड्यापाड्यातनं आम्ही जगायला येतो, काही तरी पोटाला हवं, काम नाही मिळालं तर चोरी करतो. आता तुमच्यात कसं इंजिनियरचा मुलगा इंजिनियर, डॉक्टरचा, तसा आमचा चोराचा मुलगा चोर. इतकं सिम्पल लॉजिक त्याचं होतं. तर आणि ही रियालिटी आहे हो. आपण हे मोठे मोठे शब्द वापरून, आणि ही रियालिटी आहे, हे खरं आहे. कसं जगायचं आम्ही. तर हे झाल्यानंतर ते पोरगं तिथे घरी गेलं नव्हतं हट्टाने. दुसरा एक मुलगा असाच त्याच वाटेने चाललेला एक मुलगा होता. आई तलाकशुदा होती आणि कामाला जायची, कसं पोरांना वाढवायचं याची चिंता होती. पैसे वाचवायला विश्रांतवाडीपासून सदाशिवपेठेपर्यंत रोज चालत यायची, चालत घरी जायची. आणि मग ती खूप चिडलेली असायची, तिला डायबिटीस वगैरे अनेक रोग होते. मग ती बदा त्या पोराला मारायची. आणि मग ते पोर तर सगळा राग इतर मुलांवर किंवा काहीतरी वाकडं वागवून शिवीगाळ करून आमच्या सेंटर्सना तो डिस्टर्ब करायचा. पालक म्हणले हा आला तर आमची मुलं येणार नाही. तेवढ्या मोठ्या मुश्किलीने बांधली होती.
तर ते एक चॅलेंज होतं. तर ती 2 मुलं आम्ही निरुत्तर झालो, कारण आम्हाला वेळ पाहिजे 1 वर्षाचा तरी की ह्या मुलांत काय बदल झाला दाखवायला. तर निरुत्तर झालो. पण तो जो 14 वर्षाचा मुलगा होता हा तिच्या, मी सांगतो की इथे आम्हाला काय मिळतं. तो म्हटला इथे आम्हाला माया मिळते, आमचं कोणतरी ऐकतं. आणि तो छोटा 10 वर्षाचा मुलगा काय म्हणला असेल, तुम्ही शॉक व्हाल. त्या दिवशी माझी सगळी सायकोलॉजीची पुस्तकं बंद केली. तो म्हणाला इथे पालक म्हणाले आम्ही ऐकत नाही का. म्हणजे तुम्ही ऐकून ऐकत नाही. विचार करा 1 सेकंद, मी थांबते, वेळ नाही आपल्याला जास्ती. खूपदा मुलं खूप काय काय त्यांना सांगायचं असतं, ते आपल्याशी बोलत असतात. पण आपण हो करूया, जाऊया, बागेत जायचं का, जाऊया, रविवारी जाऊया वगैरे असं. पण ती मुलांना कळतं, ते मध्ये मध्ये ट्रिक क्वेश्चन्स टाकतात. त्यांना कळतं तुम्ही खरं ऐकत नाहीये हे. मग नंतर हा माझा ऑब्झर्वेशन आहे, माझा अभ्यास आहे. आणि तुम्ही फक्त ती माया. आणि मग तो आमचा परवलीचा शब्द झाला. मग मी ज्युव्हेनाइल होममध्ये, म्हणजे ज्याला इथे सुधारगृह म्हणत होते त्याला आपण सुधारगृह आता म्हणत नाही, निरीक्षणगृह म्हणतो. तर त्या निरीक्षणगृहात मी ज्युव्हेनाइल बोर्डावर 6 वर्ष होते, म्हणजे मॅजिस्ट्रेट म्हणून. तर तेव्हा म्हटलं नुसतंच इथे मॅजिस्ट्रेट म्हणून बसायचं नाही, तर आत होममध्ये जाऊन, चांगली सुप्रिटेंडंट होती तेव्हा, तर आम्ही काम केलं, त्या मुलांना समजून घेतलं, त्यांच्याबरोबर त्यांच्या वेदना सगळ्या नाटकामधून मांडल्या, त्या पोलिसांतर्फे, म्हणजे पोलिसांपुढे मांडल्या. खूप फरक झाला. तर तिथेही ते ऐकायला मिळाल्यानंतर एक पोलीस ऑफिसर होते, स्टेशनवर काम करायचे, पुणे स्टेशनवर. तिथे मुलांना, जी पळून आलेली मुलं असतात त्यांना नावं सुद्धा आपली माहीत नसतात. रामजाने, कोयला अशी नावं सांगतात. जे आवडतं नट किंवा आवडता सिनेमा असतो त्याचं. खूप लहानपणी पळून आले, घरी जायचं नसतं कारण घरातलं वातावरण खूप वाईट असतं. तर कुठून आलो तेही त्यांना आठवत नसतं. मग तिथे सगळी दादागिरी सहन करून वगैरे ती राहत असतात. चोऱ्या करतात, काम करतात, सगळंच करतात. एकमेकांच्यावरही मारामाऱ्या होतात, खून सुद्धा होतात. पोलीस त्यांना ते तुकडे वगैरे पडले रुळावर, कोणी कटून पडलं तर त्यांना स्वतः उचलायचं नसतं, ते ह्या मुलांना सांगतात. काय इमॅजिन करा, ही छोटी छोटी बाळं ही कामं करतायत. तर हे सगळं परिणाम मनावर असतात. तर अशा मुलांना ॲडिक्शन होतं, त्यांना ते व्हाईट फ्लुइडचं, टायपिंग तुम्हाला आता आठवत असेल कॉम्प्युटरच्या जगात काय, ते व्हाईट फ्लुइड म्हणून एक करेक्शन फ्लुइड मिळतं. तर ते सगळ्यात स्वस्त ॲडिक्शन आहे. मग ते स्वस्त आहे म्हणून समोरचे केमिस्ट महाग विकतात, पण ते ओढायचं किंवा प्यायचं हे त्यांना ॲडिक्शन असतं. ते डिॲडिक्ट करायला आम्ही तिथे गंमत शाळा चालवली. तिथेही हाच शब्द ऐकू आले. काय म्हटलं तर सुधारलात अचानक, ताई काय तुम्हाला काय दगा देणार का आम्ही. जे झोपडपट्टीतलं पोर बोलतंय मला, तेच मला ज्युव्हेनाइल होम मधलं पोर बोलतंय, आणि तेच मला स्टेशनवरचं हे पोर बोलतंय. आणि हेच म्हणतायत की आम्ही तुम्हाला दगा देणार नाही, तुम्ही आमच्यावर इतकं माया करता, आमच्यावर प्रेम करता. मग हे घरातनं नकोय का मिळायला. चाइल्डलाईन मध्ये अशा केसेस जेव्हा येतात की जिथे उच्च शिक्षित, IT, डॉक्टर्स, स्वतः सायकियाट्रिस्ट, मोठे मोठे साहित्यिक, अशांच्या घरातल्या केसेस जेव्हा माझ्याकडे अशा तऱ्हेच्या येतात, तिथेही दुर्दैवाने हाच प्रश्न आहे की पालक मुलांना वेळ देत नाहीत. म्हणून आयुष्य, आता हा पोर्सची केस त्यांनी उल्लेख केला, आई बापांना माहिती तरी आहे का लाडाचा हा प्रकार आहे. नाही मी त्या मुलाला दोष देत, सॉरी, मी त्यांच्या अपब्रिंगिंगला दोष देते. बरोबर आहे. मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारते, 2 प्रश्न विचारते आणि अनुभव सांगा त्या ह्याचे, म्हणजे रूल्स सांगते आणि थांबवते, वेळ नाही आपल्याला. 2 प्रश्न तुम्हाला मी असं विचारते की मी म्हटलं मूल याची व्याख्या तुम्ही कशी करा. 1 सेकंद विचार करा. बहुतेक अनेक ठिकाणी मी जाते, लेक्चर्स घेते, वर्कशॉप्स घेते, ट्रेनिंग्स घेते, अनेक ठिकाणी मातीचा गोळा, त्याला म्हणजेच काय झालं, आपल्याकडे आपण शिल्पकाराची भूमिका घेतली. कोणी दिली तुम्हाला ती भूमिका. प्रत्येक जन्माला येणारं मूल हे स्वतःची पर्सनॅलिटी घेऊन जन्माला येतं. हे जर जन्म झाल्यापासून त्याच्या रिॲक्शन्स पाहिल्या तर, मला खेळायचं तेव्हा मी हसेन, तू उगीच गु करून पाळण्यात येऊन केलं तर मी नाही हसणार तुझ्याकडे. मला तुझ्या काकाकडे आता कडेवर जायचंय, नाही जायचं तर मी रडणार. म्हणजे ही इज असर्टिंग हिमसेल्फ, शी इज असर्टिंग. तुम्ही सगळे मारून टाकणार का. मग आपल्या घरात जन्माला आलंय काहीतरी, म्हणजे ज्याला आकार आहे गणपतीचा त्याला आपण मारुती साच्यात दाबून दाबून करणार का. दुसरं एक उत्तर येतं, म्हणजे आमच्याकडे दिलेले रोप आहे ते आम्हाला जोपासायचे, पण आम्हाला सगळ्यांनाच गुलाबाचं कलमी रोप हवंय. ते शेवंतीला सुद्धा सौंदर्य आहे की, ते रानफुलाला सुद्धा सौंदर्य आहे की, मग त्याच्यावर आपण गुलाबाचं कलम करून ना ती शेवंती फुलते ना तर गुलाब फुलतो. आणि ही तडपण घेत मुलं मोठी होतात, आणि मग ती वाईट मार्गाला गेली वेळेवर त्यांना न हे मिळाल्यामुळे, तर कोणाचा दोष आहे. मग गुन्हेगार म्हणजे तरी कोण, हा माझा दुसरा प्रश्न आहे. आणि त्यातून बाल गुन्हेगार हा शब्दच चुकीचा आहे.
केवळ त्याचं वय लहान आहे, कायद्याने त्याची व्याख्या केली म्हणून तो बालगुन्हेगार झाला का? आणि आता हा जो ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट आहे तो म्हणूनच बालकाला केंद्रस्थानी ठेवून केलेला आहे, बाल न्याय अधिनियम. तर त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, म्हणजे आता 2000 त्याच्यानंतरही आणखी एक अमेंडमेंट आली ती, माझा अजून त्याचा अभ्यास नाही झाला, पण त्याच्यात त्यांनी काय केलेलं आहे की युनायटेड नेशन्सनी मुलांचे जागतिक मुलांचे हक्क असं डिक्लेअर केलं आणि त्याला भारत सिग्नेटरी आहे. त्याच्यात राईट टू प्रोटेक्शन, राईट टू शेल्टर वगैरे असे अनेक राईट्स आहेत. एक्सप्रेशनचा सुद्धा राईट, अभिव्यक्तीचा सुद्धा अधिकार मुलाला दिलेला आहे. हे सगळं केंद्रस्थानी ठेवून हा काय म्हणायचं बाल न्याय अधिनियम तयार केलेला आहे. त्याच्यात 2 भाग आहेत. एक म्हणजे उन्मार्गी मुलांसाठी किंवा बाल गुन्हेगार ज्याला आपण म्हणतो, मी आता समजावा म्हणून गुन्हेगार शब्द वापरते, मला तो आवडत नाही, तर तो एक भाग आहे. आणि काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली मुलं, म्हणजे जी आता रस्त्यावर सापडली, मला फळणीकर साहेब कसे सुधारगृहात पोचले माहित नाही, पण कदाचित ते रस्त्यावर राहत होते म्हणून कोणीतरी सर तुम्हाला उचललं असेल आणि असं राहू नये म्हणून त्या अनाथाश्रमात, त्यामुळे तो एक अनाथाश्रम असतो आणि एक सुधारगृह आपण त्याला म्हणत नाही, तर निरीक्षण गृह. तर निरीक्षण गृह का, तर तिथे त्या मुलाचं निरीक्षण व्हावं. आता ही माया न मिळालेली, लक्ष न दिलेली, कुठल्या तरी प्युअर प्रेशर खाली चोऱ्या केलेली किंवा खून केलेली, बलात्कार केलेली अशी मुलं आहेत. तर कारण शोधून त्याच्यावर उपाय करणं हा त्या सगळ्या कायद्यामागचा हेतू आहे. म्हणजे कुठेही शिक्षा हा कॉन्सेप्टच नाहीये या न्याय प्रणालीत. म्हणजे आता त्या पोस्टच्या केसमध्ये त्याला का नाही असं केलं त्याला, आणि हे काय म्हणायचं फाशी बिशी तर हा अजिबातच नाही. जन्मठेप फाशी असलं काही नाही. त्यात फक्त 3च गोष्टी करता येतात. एक कम्युनिटी सर्व्हिस देता येते, म्हणजे जी समाजसेवा आहे, ज्याचा पूर्ण विकृत अर्थ काढून त्या जजनी काहीतरी निबंध वगैरे लिहायला सांगितला आणि त्याच्यावरनं अनेक गोष्टी झाल्या. दुसरा अर्थ आहे त्याचा, दुसरं त्याला हे आहे की काउन्सिलिंगला पाठवायचं किंवा पूर्ण कुटुंबाला काउन्सिलिंग यायला काही हे द्यायच्या, म्हणजे अमुक दिवशी यायला पाहिजे वगैरे तसे नियम करायचे. आणि रिपोर्टिंग असतं काही, म्हणजे आता गुन्ह्याच्या इंटेन्सिटीवर ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आणि त्याच्यासाठी एक प्रोबेशन ऑफिसर सरकारकडनं नेमला जातो आणि प्रोबेशन ऑफिसरच्या निरीक्षणाखाली हे पोर असतं. त्यांनी होम व्हिजिट्स घरी जरी पाठवला त्याला जामिनावर, त्याला जास्त दिवस निरीक्षण गृहातही ठेवता येत नाही. पण त्याचबरोबर असाही एक नियम आहे की पोलीस कस्टडीत तर अजिबात ठेवता येत नाही. जसं बायकांना रात्री ठेवता येत नाही किंवा जास्त वेळ ठेवता येत नाही, तसं मुलांना पोलीस कस्टडीत ठेवता येत नाही. ज्युव्हेनाईल जापू म्हणजे ज्युव्हेनाईल एड पोलीस युनिट, आता त्याचा भरोसा सेल झालाय. हे पण एक प्रत्येक ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यात स्थापन केलेलं असतं, जिकडे लहान मुलांच्या केसेस केल्या जातात. बालभिकारी असो, बालविवाह असो, बाल हे असो, तिथले पोलीस स्पेशली ट्रेंड असतात, असावेत अशी अपेक्षा असते. दुर्दैवाने पोलीस फोर्स इतकी कमी आहे, ते आम्हाला सरळ सांगतात की आमच्याकडे मॅनपॉवरच नाहीये, आम्ही आधी क्रिमिनल केसेस बघायच्या का ह्या तुमच्या बालभिकारीन बाल ह्याच्या केसेस बघायच्या. तर लक्षात घ्या, पण ह्याचा सिरियसनेस त्यांच्याही अजून लक्षात येत नाही की बालभिकारी सुद्धाचे कदाचित गुन्हेगार होणार आहेत. ओके, तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आता आणखी आमच्यासारख्या एनजीओनी कटकट करून करून आता नियम असाही आलाय या ज्युव्हेनाईल ऍक्टमध्ये, प्रत्येक पोलीस स्टेशनला एक बाल आणि महिलांसाठी विशेष कक्ष असावा आणि त्याच्यासाठी एक चाइल्ड फ्रेंडली पोलीस ऑफिसर असावा, ज्यांना विशेष ट्रेनिंग दिलं जातं. आता हे सगळं कागदावरनं खूप छान, खूप गोड, खूप सुंदर, खूप बालप्रेमी दिसतं. ते असं काही नसतं, कळलं की नाही? म्हणजे असतं, कागदावर असतं, पण तो बालप्रेमी पोलीस ऑफिसर बालप्रेमी असतोच असं नाही. आपण केस घेऊन गेल्यानंतर आता पोलीस नाही, आता लेडीज स्टाफ नाही, आता घरी जायला कोणी नाही, त्यांना एवढेही नियम आहेत की ते बाल फ्रेंडली, म्हणजे इतकं की त्यांना कुठेही मुलांना भीती वाटू नये म्हणून जजनी 3 जज असतात या ज्युव्हेनाईल बोर्डावर. एक असतो तो कोर्टाकडनं आलेला असतो आणि 2 असतात ते सामाजिक क्षेत्रातले असतात जे निवडले जातात आणि ज्यातली एक बाई असावीच लागते. ओके, तर हे तिथले नियम आहेत. चाइल्ड वेलफेअर कमिटी असते, ते पण असेच सगळे व्हॉलंटरी वर्कर्स, म्हणजे व्हॉलंटरी इन द सेन्स असे सोशल फील्डमधले असतात, जे ही अनाथ किंवा अशी मुलं असतात, काळजी आणि संरक्षणाची गरज असलेली ती मुलं त्या कोर्टासमोर जातात आणि मग ते ठरवतात की बरं हे बाळ लहान आहे ना, मग हे सोपोसला पाठवूया का, हे बाळ हे बहीण भाऊ आहेत ना, मग त्यांना महिला सेवाग्रामला त्यांना सेपरेट नको करा. ते वेगळं क्षेत्र आहे. आता हे जे ज्युव्हेनाईल गुन्हेगारीचं क्षेत्र आहे, तर तिथे या मुलांना त्या सुधारगृहात ठेवलं जातं. त्याच्यात एक मुलांच्याच संरक्षणात बाल केंद्रित म्हणून नियम आहे की पालक किंवा गार्डियन असल्याशिवाय पोलीस काही करू शकत नाहीत. आणि बरोबर आहे ना सर, पोलीस काही करू शकत नाहीत आणि
हे पण म्हणजे केस पण उभी राहू शकत नाही. आता त्या सुधारगृहात पुन्हा म्हणजे समजण्यासाठी सुधारगृह म्हणते, त्याच्यात काय होतं, अनेक मुलं 10व्या वर्षी आली आहेत काहीतरी छोटासा गुन्हा करून. माझ्यासमोर एक बाळ होती, इतका गोड गोबरा बरा मुलगा होता, 10 वर्षाचा होता. त्यांनी एक भूक लागली म्हणून हातगाडीवरचं संत्र चोरलं होतं. का घेतलं तू? तो इतका गोडपणे म्हणला भूक लागली. हा, तर पण त्याचे पालक कोणतरी असे भटक्या जातीचे होते, ते काही सापडत नव्हते. पालक आल्याशिवाय केस उभी राहू शकत नाही, पालकांचा अटेंडन्स मस्ट आहे तिथे. अशी अनेक मुलं तिथे आहेत की जी 8व्या 10व्या 12व्या वर्षी कदाचित छोट्या गुन्ह्यासाठी आली, कदाचित मोठ्या रेप सारख्या गुन्ह्यासाठी आली, पण ती 18 वर्ष हा जुव्हेनाईल कायद्याचा मर्यादा आहे. पण 22 वर्ष झाली तरी, आणि ती तिथे त्यांना काही शिक्षण नाही, काय नाही. त्याशी ना कोणतरी एनजीओ येते, कधीतरी एखादं शिक्षणाचं ट्रेनिंग घेते. आम्हाला मुलं काय सांगतात, ताई काहीतरी आम्हाला माहिती, आम्हाला शिक्का बसलाय, आम्हाला बाहेर गेल्यावर कोणी नोकऱ्या देणार नाही. आम्ही जेव्हा त्यांच्याशी दोस्ती केली, तुम्ही आम्हाला असं काहीतरी मोटरसायकल रिपेअर, मोबाईल रिपेअर असं ट्रेनिंग द्या, जेणेकरून आम्ही स्वतःच्या पायावर बाहेर गेल्यावर उभं राहू. पण ते होत नाही किंवा सातत्याने होत नाही. आणि मग ती पेंटअप एनर्जी असते ॲडोलसन्सची, मग ते एकमेकावर बुलिंग करायचं, एकमेकांशी मारामारी करायची, आणि मग बाहेर गेल्यावर काय करायचं, ताई जगायला काही नाही. आम्ही याची पूर्ण सुधारलेली नाट्य वगैरे माध्यम वापरून गँग होती, पण आमच्या एनजीओ म्हणून मर्यादा होत्या, गव्हर्नमेंटच्या प्रॉमिस्ड पैसे कधीच आले नाहीत. आणि किंवा मला कमिशनरनी WCDच्या म्हणजे महिला बालकल्याणचे सांगितलं की ही खूप चांगला प्रोजेक्ट आहे, तर तू हा वाढव, हा आपण ग्रांटीन एडसाठी सेंट्रल गव्हर्नमेंटला पाठवू, फळणीकर विल नो व्हॉट हॅपन्स देन. ती फाईल अजून फिरतीये कुठेतरी बरं का. मला असेही निरोप आले की तुम्हाला भेटायला बोलवले. त्याबरोबर एक मला ओळखणाऱ्या तिथल्या बाई होत्या, चांगल्या ऑफिसर, असिस्टंट कमिशनर, त्या म्हणल्या त्यांच्याकडनं काही अपेक्षा करू नका, त्या उलट्या तुम्हाला आत घालतील फाईलीवर वजन वगैरे. तर असो, पण नुकसान कुणाचं झालं, मुलांचं झालं. तर ते विचारायची, ताई तुम्ही येणार आहेत ना परत, ते सर दुसरे येणार आहेत ना. म्हणजे ताई एकटी नसते बघा, ही माझी संबंध टीम असते. ताई एकटी काही करू शकत नाही, ती फक्त वरच्या लेवलला जाऊन मग भांडू शकते की बाबा तुमचे पोलीस काम करत नाहीत, मग DCPला फोन कर, CPला फोन कर वगैरे. पण हे जे सगळं जे चक्र आहे किंवा चित्र आहे, किंवा मगाशी मी आत यांच्याशी सरांशी बोलताना बोलले की तुम्हाला सर माहितीये का की टेबल जामीन म्हणून प्रकार असतो, हे जजेसना सुद्धा माहित नाही. म्हणजे काय, तर ह्या मुलांना पोलीस बहुतेक ठिकाणी काय करतात की मोठ्या क्रिमिनल्सनी गुन्हा केलेला असतो आणि ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट सॉफ्ट आहे, त्यामुळे त्या गुन्हेगारांना संरक्षण देऊन कधीतरी छुटपुट चोरीत वगैरे पकडलेली मुलं किंवा झोपडपट्टीतली कुठलीही मुलं ते राऊंड अप करतात. आणि त्यांनी नाही कबूल केलं, एक तर पैसे देऊन कबूल करून घेतात, किंवा नाही कबूल केलं तर अगदी म्हणजे अशा सुद्धा मी त्या इन्स्पेक्टरच्या तक्रारी केल्या, सुदैवाने आणखी तक्रारी त्यांच्या विरुद्ध आल्यामुळे त्याला बडतर्फ केलं. पण असे पण केसेस आहेत की जिकडे नाजूक भागाला चटके इलेक्ट्रिसिटीचे देऊन त्यांच्याकडनं गुन्हे कबूल करून घेतात. काय तुमच्या समाजाबद्दल, आपल्या समाजाबद्दल हे घेऊन ती मुलं मोठी होतील, आणि का त्यांनी चांगलं वागावं हे मला सांगा. टेबल जामीन म्हणजे काही नाही, ताई यावं म्हणे टेबलाखालनं पोलिसला पैसे द्यायचे, मग तोच जामीन देतो. अरे म्हटलं तो कायदेशीर नसतो. नाही म्हणे, पण त्याच्यावर आम्ही सुटतो. मुलांना काढण्या लावायच्या नाही तरी काढण्या लावून आणतात, मुलांना मारायचं नाही तरी रिमांड होम मधले गार्ड सुद्धा त्यांना मारतात. हे सगळं खरं चित्र आहे. आता ती मुलं जी मी एवढी वाचवली होती, ती गँगच्या गँग, ती सगळी जाऊन आता क्रिमिनल्स झालेत. म्हणजे ते सुप्रिटेंडंटनीच मला सांगितलं, म्हटलं ताई कुठे आहेत ती मुलं, तर म्हणे आहेत की म्हणे अमक्या भागात त्यांची आता छान गँग आहे, मग ते आता मोठे गुन्हे करतात. काय करायचं, मी रडायचं का जीव द्यायचा का काय करायचं. असो, ही फ्रस्ट्रेशन चालू राहतात. आपण कुठेतरी हे थांबवायला पाहिजे म्हणून मी आता थांबते. पण हे साधारण चित्र आहे. ज्युव्हेनाईल जस्टिस ऍक्ट पेपरवर काय आहे, ऍक्च्युअली ग्राउंडवर काय होतं. मग सगळे पोलीस वाईट असतात का? बिलकुल नाही. खूप चांगले आम्हाला अनुभव येतात. खास करून सिनियर लेवलचे जे DCP अपवर्ड ऑफिसर्स असतात खूप सेन्सिटिव्ह असतात, खूप चांगले आम्हाला IPS ऑफिसर्सचे तो फार चांगले अनुभव येतात. पण हेही खरं आहे की टाळण्याची वृत्ती खूप आहे. म्हणजे अगदी लैंगिक शोषण झालेलं पोर भुकेली तिथे आहे, कदाचित प्रेग्नंट पण आहे. वेळेला आमचा स्टाफ त्यांना स्वतःचे डबे देतो, कारण बाहेर जाता येत नाही, कारण बाहेर गुंड उभे असतात आमच्याच पाठीवर त्यांच्यासाठी आलेले. नंतर म्हणजे बाहेर कुठे जाऊन वडापाव वाढावा का, आता ती जेवायला गेली, पोलीस जेवायला गेली, आता दक्षता समितीची बाई नाहीये. आता ह्या दक्षता समितीच्या बायका सुद्धा कशा नेमलेल्या असतात. माझ्याकडे फोटो आहेत ऍक्च्युली. ती दक्षता समितीची बाई आली नाही म्हणून एका रेप मुलीला घेऊन आम्ही गेलो होतो, बलात्कार झालेल्या. बसवून ठेवलं 5-6 तास बसवून ठेवलं. मग ती दक्षता समितीची बाई आली आणि ती लिटरली खुर्चीवर अशा डुलक्या काढताना माझ्या स्टाफनी फोटो काढले.
कशासाठी हे चाललंय, म्हणजे कुठे गेली सेन्सिटिव्हिटी, कुठे गेली संवेदनशीलता, असे सगळे प्रश्न आमच्यासारख्याला पडतात. असो, पण ही जी काही मुलं त्याच्यातून बाहेर पडली, लाखो मुलांच्यातली, मी म्हटलं तुम्हाला मुलं किती मला विचारतात लोक. म्हटलं मी लग्नच केलं नाही, पण मला 1000च्या वर मुलं आहेत. ओके. आणि ती जी विशेषतः लैंगिक शोषणातून मगाशी एक उल्लेख आला म्हणून मी सांगते, फक्त मुली नाही, मुलग्यांना सुद्धा भरपूर लैंगिक शोषण होतं. आणि हे आधी पालकांनाच पटत नाही की मुलग्याला सुद्धा असं होतं, मुलाला सुद्धा संरक्षणाची गरज आहे. आणि ते मुलगे त्यांच्या पुरुषी अहंकारात ते झाकतात सुद्धा आणि आणखी आणखी बळी पडत जातात. लास्ट बट नॉट द लिस्ट हे सतीचं वाण आहे, त्यामुळे मला तुम्हाला खूप त्रास द्यायचा आहे. तर तुम्ही कुठे त्यातल्या तुमच्या 4 जण तरी त्यातलं ते कुठेतरी घेऊन पुढे घ्याल. सध्या प्रचंड मुलांच्यात पॉर्न ॲडिक्शन आहे. ओके. आणि त्या पॉर्न ॲडिक्शनचा प्रकार असा होतोय की 8 ते 10 वर्षाची मुलगी किंवा मुलगा 4-5 वर्षाच्या मुलीला किंवा मुलाला काहीतरी घाणेरडे चाळे करतात आणि मग त्या केसेस आमच्याकडे येतात. मग आम्ही त्या ट्रेस करत नेतो की ते कुठेतरी त्यांना झालेलं आहे, मग त्यांना झालेलं आहे. एवढंच नाही तर आमच्या शाळांमधून बालसेना आहेत, पेअर सपोर्ट ग्रुप्स. आता सध्या त्या जरा डाऊन आहेत, कारण शाळेच्या एकच प्रिन्सिपल मला आता अशा भेटल्या की त्या आपणच म्हणाल्या, गं काय झालं बालसेनेचं, माझ्याकडे आता काय येत नाही. पण त्या बालसेनेच्या पेअर सपोर्ट ग्रुप जेव्हा आम्ही सुरू केला, त्यातून अशा अनेक केसेस बालविवाहाच्या किंवा अशा अनेक बाहेर आल्या. तर ते प्रिन्सिपल्सना आवडत नाही, नको म्हणे ते सगळं आमची म्हणजे उगीच आम्हाला हा डबल त्रास आहे. मुलं हक्क बिक्क मागायला लागतील, खेळाची मैदानं मागतात, हे मागतात, मग त्यांना ते त्रास होतो प्रिन्सिपल्सना. सॉरी, पण त्या अशा बाकीच्या आम्हाला अनुभव येतात. म्हणून आम्हाला कलेक्टरचं पत्र आहे की प्रत्येक शाळेमध्ये हे स्थापन करावं, पण आम्हाला दारातनं हाकलून देतात. आमच्या मुली बसल्यात तिथे बालसेनेसाठी जाणाऱ्या, शाळेत काय काय अनुभव येतात वाईट. तर असो, पण मुद्दा काय आहे की मुलांना सक्षम करणं ह्याच्यासाठी हे खूप गरजेचं आहे. आणि हे पॉर्न ॲडिक्शन मधून बाहेर काढणं मुलांना, आज पालकच इतके ॲडिक्टेड आहेत आणि ते काय पाहतायत. म्हणजे मी कॉन्फरन्सेसला जाते तेव्हा समजा आपण मध्ये बाहेर उठून कशासाठी गेलो, फोन घ्यायला वगैरे, आत येताना आपण पाहतो की असे जे बसलेले असतात गोलात, ते तिथे सुद्धा हे पाहत असतात. इतकं ॲडिक्टिव्ह आहे हे नेट आहे, हे खूप ॲडिक्टिव्ह आहे. मला अजून उपाय सापडला नाही. मला आता एकच उपाय सापडला, एक तर जागृत करणं, त्याच्यावर काहीतरी उपाय काढणं. म्हणजे मी म्हटलं आता एक अंधश्रद्धा, आता मग अशी यांना बोलले सुरू करूया की उपास करायचा, नाही तर तुला असं तसं होईल अशी भीती घालायची, मोबाईल उपास, अशा तऱ्हेचं काहीतरी. पण असं विनोदाचा भाग नाहीये हा खरं. पण प्रत्येकाने जाऊन पालकांचे तुमचे गट असतील, तुमचे सोसायटीज असतील, तुमचे शाळा असतील, त्यात ह्याबाबत प्लीज जागृती करा. कारण मुलं फार फार वाईट आणि त्यातून गुन्हेगारी घडते. कारण छोट्या मुलांनी जर मोठ्या मुलाला हा ऍक्सेस दिला नाही तर वाईट प्रकारचं बुलिंग होत आहे, म्हणजे खून करण्यापर्यंत बुलिंग होत आहे. कळलं की नाही. गँगनी त्या एखाद्या मुलाला टार्गेट करतात आणि सत्यानाश करतात, नको त्या गोष्टी नको तिथे घालतात आणि त्याचे व्हिडिओज करतात, ते घेऊन ब्लॅकमेलिंग करतात. हे सगळे प्रकार आम्ही रोज पाहतो. द ग्रेट सरकारने आमची चाइल्डलाईन बंद पडली आहे आणि आता मुलं आम्हाला विचारतात आम्ही कुठे जायचं. सडनली आपल्या सरकारला सुचलं की चाइल्डलाईन बंद करून पोलिसांकडे द्यावी. आता तुम्ही त्या नंबरला फोन केला तर काहीच रिस्पॉन्स मिळत नाही किंवा चुकीचा रिस्पॉन्स मिळतो. आम्ही रात्रंदिवस 24 तास 365 दिवस मुलांना मदत करत होतो. माझ्या सगळा लेडीज स्टाफ आहे आता, म्हणजे गेले काही वर्ष 2001 पासून. तुम्हाला आश्चर्य वाटेल, सुरुवातीला फोन कॉल डायरेक्टली आमच्याकडे येत होते तर पुण्या, म्हणजे वाईट आहे, आनंदाची गोष्ट नाही, 25,000 कॉल मला महिन्याला येत होते ॲव्हरेज. नुसते गप्पा मारायच्या ताई म्हणून, किंवा तुला मी नर्सरीतली मुलगी सांगते मला गाणं शिकलेलं ऐकवायचंय तुला, अगं आईला ऐकू, आईला वेळ नाही. इथपासूनचे कॉल्स, ते टीनेजर्स पर्यंतचे कॉल, ते नंतर कॉल सेंटर झाल्यानंतर कमी झालं. पण तुम्ही विचार करा, हा जर ॲव्हरेज असेल पुण्यासारख्या शहरात, आणि हे जास्तीत जास्त कॉल्स अशा तऱ्हेचे की लैंगिक शोषण, मारामारी, ब्लॅकमेलिंग, रेप, चाइल्ड मॅरेज, हे सर्व समाजातून येतात. माझ्याकडे रस्त्यावरच्या मुलांच्या पेक्षा मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय आणि अगदी ज्या संतपदाला घर पोचल्यात, ज्यांच्या घरात पद्मविभूषण, पद्मभूषण पदव्या आहेत, अशांच्या पुढच्या पिढ्यांच्या सुद्धा या केसेस आहेत. ओके. तेव्हा आपण खूप वाईट आहोत. तर हे कसं सुधारायचं, हे आपण सगळ्यांनी, हे सतीचं वाण मी आज तुम्हाला दिलं. नमस्कार. मलाही इथे बोलवलं, हा एवढं मोठं मानपत्र दिलं, इतकं सुंदर लिहिलंय की ते काही यातली मी 0.1% सुद्धा नाहीये, परंतु देवानी दिलेलं काम करतेय एवढंच म्हणते. आणि सर्वांचेच आभार. फळणीकर साहेब, आपल्या आईला नमन. आणि इथे मी थांबते. धन्यवाद. धन्यवाद अनुराधाताई.